पुणे आणि फलटणमधल्या घरांवर आयकर विभागानं हा छापा टाकलेला आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर फलटणमधील त्यांची घरी चौकशी सुरू आहे। अधिक माहिती आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, अजूनही अधिकारी तिथे आहेत का? सकाळी 6 पासून ही धाड सुरू आहे आणि आता चौकशी सुरू आहे असंही कळतं, काय माहिती? निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 10 तासांपासून पुण्यातल्या संजीवराजे निंबाळकर यांच्या घरामध्ये आयटीचे अधिकारी जे आहेत ते चौकशी करतायत। अजूनही अधिकारी जे आहेत ते पुण्यातल्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुपारच्या वेळेस खरं तर अधिकारी बाहेर आलेले होते। 2 अधिकारी महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग घेऊन घराबाहेर पडले। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते ते म्हणजे गोविंद दूध डेअरीच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भानं आयटीकडून ही छापेमारी जी आहे ती केली जाते। मग ते फलटण असेल, त्याचबरोबर पुण्यातल्या निवासस्थानी सकाळी 6 वाजताच अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले होते। सध्या आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो घरामध्ये पाहायला मिळतो। मात्र महत्त्वाच्या कागदपत्रांची चौकशी जी आहे ती आयटीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। या संदर्भातली माहिती जी आहे ती स्वतः त्यांच्या पुतण्याने दिलेली होती। मात्र गेल्या 10 तासांपासून आयटीच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण कागदपत्रांची चौकशी जी आहे ती केली जाते। ही चौकशी खरं तर दूध डेअरीच्या संदर्भाच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भानं आहे की आणखी कोणत्या प्रकल्पाच्या संदर्भानं ही चौकशी केली जाते, खरं तर अधिकृतरित्या माहिती मिळू शकलेली नाही। मात्र आपण पाहतोय की फलटण असेल, त्याचबरोबर पुण्यातल्या निवासस्थानी ही आयटीची आपल्याला छापेमारी जी आहे ती पाहायला मिळते। कदाचित थोड्या वेळानंतर आयटीचे अधिकारी जे आहेत ती चौकशी करून बाहेर पडतील। मात्र आजच्या चौकशीमध्ये काय महत्त्वाची कागदपत्र किंवा आयटीच्या हातामध्ये काय लागतं काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र खरं तर आयटीची सकाळी धाड पडल्यापासून राजकीय चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती संजीवराजे नाईक निंबाळकरांनी जे आहे तो शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला होता। सध्या त्यांचे बंधू रामराजे निंबाळकर जे आहेत ते अजित पवार गटामध्येच आहेत। मात्र एक भाऊ खरं तर अजित पवारांच्या सोबत